नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तानिया आणि तिचे चाचाजी नीतीला त्यांच्या घरी घेऊन आले. तानियाचे चाचाजी पण तिच्या वडिलांचे मित्र होते आणि त्यांनी तानियासाठी एक स्थळ देखील आणलं होतं. त्याचकरता तानिया त्यांच्या घरी गेली होती. आओ बेटा बैठो, चाचाजी नीतीच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाले. ती बसल्यावर सगळे तिच्या आजूबाजूला बसले आणि तिला धीर देत काय झाले ते विचारू लागले. मग नीतीनं त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. सगळ्यांनाच तिच्याबद्दल फार वाईट वाटलं. तुम चिंता मत करो बेटा, कल सुबह हम पुलिस केस करेंगे, चाचाजी म्हणाले. चलो अब तुम लोग आराम करो, चाचाजी म्हणाले. चाचाजी, नीती म्हणाली. हाँ बोलो बेटा. मुझे भूख लगी है, मैंने कल से कुछ नहीं खाया है, नीती म्हणाली आणि तिचे शब्द ऐकून चाचाजींना कसं तरीच झालं. पहले क्यों नहीं बताया बेटा, रुको मैं तुम्हारे लिए कुछ खाना लाती हूँ. चाची लगेच किचनमध्ये निघून गेल्या. त्यांनी तिचं जेवण वाढून आणलं. नीतीने ते फार आधाशासारखं खाल्लं. तिला तसं खाताना पाहून सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी आलं. किती सहन करत आली होती ती. जेवण करून नीती तानियासोबत झोपली. रात्री बऱ्याच वेळा ती डचकून उठत होती. तानिया तिला थोपटून घाबरू नको मी आहे असा दिलासा देत होती. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मीरा राजनाथ सिंघानी यांची लहान बहीण असलेल्या मुलाला घेऊन सकाळीच राजनाथ यांच्या मॅन्शनमध्ये आली. मीरा दीदी या ना, सीता त्यांचं वेलकम करत म्हणाली. कशी आहेस भाभी, मीरा म्हणाली. मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? मजेत. गुड मॉर्निंग मामी, मोहित सीताला मिठी मारून म्हणाला. गुड मॉर्निंग बेटा, सीताही म्हणाली. आज सकाळी सकाळी, राजनाथ म्हणाले. भाऊ तर विचारत नाही, म्हटलं आपणच त्याची विचारपूस करावी, मीरा तिरकसपणे म्हणाली. राजनाथनेही आपली नाहीमध्ये मान हलवली. दीदी बस ना, नाश्ता करू, सीता राजनाथकडे पाहून म्हणाली. नाही नको, आम्ही करून आलोय, मीरा म्हणाली. भाई मला तुझ्याशी थोडं बोलायचंय, मीरा म्हणाली. बोल ना. मला आपली अलिबागवाली जमीन हवी आहे, मीरा म्हणाली. कशासाठी? मोहितला तिथे हॉटेल टाकायचंय. पण ती जमीन मी अनाथ आश्रमासाठी दिली आहे मीरा, तू दुसरी कुठली तरी जमीन पहा, राजनाथ म्हणाले. मामाजी मला तीच जमीन हवी आहे आणि त्या अनाथ आश्रमात असं काय उत्पन्न होणार आहे तुम्हाला? वर्षाचे 10,000 देखील भाडं देत नाहीत ते लोक, मोहित म्हणाला. मला भाड्याची गरज नाही, त्या ठिकाणी अनाथ आश्रम पहिल्यापासूनच आहे. दुसऱ्या बिल्डरनं तिथं हक्क सांगितला आणि मी दुप्पट किंमत देऊन ती जमीन विकत घेतली. त्या अनाथ मुलांना रस्त्यावरती भटकायची वेळ येऊ नये ना म्हणून, राजनाथ म्हणाले. लोकांचं भलं कर पण सख्या भाच्याचं नाही, मीरा रागानं म्हणाली. हे बघ मीरा, मोहितवर मी माझ्या मुलाइतकंच प्रेम करतो, राजनाथ शांतपणे म्हणाले. प्रेम करता तर मग माझा हक्क का मान्य करत नाही, मोहित उठून चढ्या आवाजात म्हणाला. तुला म्हणायचे तरी काय, राजनाथ म्हणाले. विसरू नका माझी मॉम सुद्धा या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये बरोबरीची हिस्सेदार आहे. मी जर कोर्टामध्ये गेलो तर, मोहित पुढे बोलतच होता की त्याच्या तोंडावरती एक जबरदस्त पंच पडला. मोहित खाली जमिनीवर पडला. हाऊ डेअर यू, माझ्या डॅड समोर मोठ्या आवाजात बोलण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली, रक्षित रागानं लाल बुंद होत म्हणाला. मोहित, मीरानं त्याला उठवलं. रक्षित, राजनाथ करारी आवाजात म्हणाले. नो डॅड, हा नेहमी तुमच्या समोर काहीतरी बोलतो आणि तुम्ही ऐकून घेता, रक्षित दात ओठ खात म्हणाला. रागावरती नियंत्रण ठेवायला शिक रक्षित, नको तिथे राग काढून हाती फक्त पस्तावा राहतो, राजनाथ म्हणाले. रक्षित शांत उभा राहिला, परंतु त्याच्या डोळ्यात मात्र मोहितबद्दल भयंकर राग होता. हे रक्षितनं चांगलं केलं नाही भाई, मोहित म्हणतो ते बरोबर आहे. माझाही या घरावरती, प्रॉपर्टीवरती तुमच्या इतकाच अधिकार आहे, मीरा म्हणाली. दीदी असं काय बोलताय, सगळंच तुमचं आहे, सीता म्हणाली. या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत भावी, पण जेव्हा अधिकार देण्याची वेळ येते ना तेव्हा सगळेच स्वार्थी होतात, मीरा राजनाथकडे पाहून म्हणाली. ती जमीन तुला मिळणार नाही मीरा, त्याऐवजी तू दुसरं काहीतरी माग, राजनाथ उसासा सोडून म्हणाले.
माग म्हणजे भीक देताय का आम्हाला? आमच्या हक्काचं आहे ते, मोहित म्हणाला. तुझ्या तर. रक्षित पुन्हा खवळला आणि त्याच्या अंगावरती धावून गेला. रक्षित, स्टॉप. राजनाथ त्याला रोखत म्हणाले. हे बघ मोहित, त्या जमिनीवरती अनाथ आश्रम आहे आणि तो तिथेच राहील. ती जमीन तुला मी देणार नाही. बाकी तू माझी कोणतीही प्रॉपर्टी माग, मी देईल. असं म्हणून राजनाथ त्यांच्या रूममध्ये निघून गेले. चल मॉम. मोहित रक्षितला एक अँग्री लुक देत तिथून निघून गेला. मोहित मानव कपूर, रक्षितच्या आत्याचा मुलगा. मानव कपूर वडील तर मीरा कपूर म्हणजे आई, म्हणजेच रक्षितची आत्या. मोहित आणि रक्षित जवळपास एकाच वयाचे आहेत. दोघेही लहानपणापासून एकमेकांच्या सोबत खेळले, वाढले, परंतु ते मित्र कधीच बनले नाहीत. कोण बेटर आहे यासाठी दोघांमध्ये नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये चढ ओढ असायची. मग ते स्कूल असो की कॉलेज. दोघेही लंडन रिटर्न होते. रक्षितच्या सगळ्या वाईट सवयी मोहितला माहीत होत्या, पण तो वाया जातोय तर का जाऊ नये, कारण यात त्याचाच फायदा होता. त्यामुळे त्याने कुणालाही रक्षितची काळी बाजू सांगितली नाही. त्याचं फ्रेंड सर्कल कॉमन होतं, त्यामुळे सहसा दोघेही सोबतच असायचे, परंतु एकमेकांना खुन्नस देत राहायचे. इकडे नीती आणि तान्याचे चाचाजी यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रमेशबद्दल गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी रमेशला लगेचच अटक केली. तिच्या मामा मामीला ही प्रकरण अजून माहीत नव्हतं. ते 2 दिवसांसाठी बाहेर गावी गेले होते. रमेश नीतीवरती नाही ते आरोप करत होता, परंतु तेथील महिला पोलीस इन्स्पेक्टरनं त्याला चांगलाच चोप दिला. त्याच्यावरती गुन्हा नोंदवून त्यांनी त्याला पोलीस कोठडीमध्ये टाकलं. नीतीजी, आप जरा सावधान रहिए. ऐसे लड़के खतरनाक होते हैं. बेल मिलने पे ये आपको जरूर परेशान करेगा, इंस्पेक्टर म्हणाले. जी शुक्रिया, मैं अपना पूरा ख्याल रखूंगी, नीती म्हणाली. मग दोघेही पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले. बेटा, इस वक्त तुम्हारा यहाँ रहना ठीक नहीं है, चाचा जी म्हणाले. मैं आज रात को गाड़ी से मुंबई जा रही हूँ चाचा जी, लेकिन उससे पहले मुझे रजिस्ट्री ऑफिस जाना है, नीती म्हणाली. रजिस्ट्री ऑफिस? जी हाँ. तो फिर चलो, चाचा जी म्हणाले. मग दोघेही रजिस्ट्री ऑफिसमध्ये आले. तिथे नीतीनं तिच्या दादूने कोणती प्रॉपर्टी विकली आहे का हे जाणून घेतलं. तेव्हा तिला कळलं की तिच्या दादूने काही जमीन रक्षित सिंघानी याच्या कंपनीच्या नावे केली आहे. ते सगळं वाचून तिचे डोळे भरून आले. म्हणजे खरंच रक्षितनं तिच्यासोबत जमीन मिळवण्यासाठी लग्न केलं होतं. अब तुम क्या करोगी? तिचं लग्नाचं सत्य ऐकून तान्या म्हणाली. मैं आज रात को गाड़ी से मुंबई जा रही हूँ, नीती अगदी निर्विकारपणे म्हणाली. क्या मुंबई? हाँ, मुझे उसे अपने सारे सवालों के जवाब मांगने हैं. उसने तो मुझे धोखा देकर शादी की, लेकिन मैंने तो उसे सच में चाहा था, प्यार किया था उससे, भरोसा किया था उस पे, अपना सब कुछ दे दिया उसे, नीती डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाली. लेकिन तुम उसे मिलोगी कैसे? सुना है बहुत बड़ा आदमी है वो, तान्या म्हणाली. पता नहीं, लेकिन मिलूंगी जरूर. नीतीनं आता दृढ निश्चय केला होता. ती आतापर्यंत तिच्या दादूसाठी शांत होती, त्यांच्यावरती विश्वास ठेवून होती, पण आता तिच्यासमोर जो काही प्रकार आला होता त्यामुळे तिला आता शांत बसणं शक्य नव्हतं. तिच्या दादूच्या मृत्यूला रक्षितच कारणीभूत आहे, यामुळे ती त्याला असंच सोडणार नव्हती. माहीत होतं तो खूप बडी आसामी आहे, त्याच्यापुढे ती काहीच नाही, परंतु तरीही तिला धाडस करायचं होतं. कारण आता प्रश्न होता तिच्या अस्मितेचा, तिच्या स्वाभिमानाचा आणि तिच्या चारित्र्याचा. तर मग मित्रांनो, आपण पाहूयात भविष्यामध्ये आता काय घडणार आहे पुढे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.